बघू, राजकीय समीकरणं कशी चालतील, कशी बदलतील हे आत्ता त्याच्यामध्ये काही सांगू शकत नाही. आणि म्हणून अद्यापही महानगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांचं गॅजेट व्हायचं अजून बाकी आहे. अजून त्यांचं रजिस्ट्रेशन बाकी आहे. नंतर जसजशी महापौरांची म्हणजे महापालिका स्थापन झाल्यानंतर एक एक टप्पा पुढे उलगडत जाईल. त्यानंतर चित्र स्पष्ट होईल. पण जसं माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे देवाच्या मनात असेल तर सर्व चांगलं होईल. राजकीय परिस्थिती तुम्हाला चांगली माहिती आहे. संजय राऊतांचं म्हणणं असं आहे की भाजपच हे एकनाथ शिंदे यांचे नगरसेवक जे आहेत ते फोडण्याची तयारीत आहे की ते फोडले जातात. कल्याण डोंबिवलीला दुर्दैवाने दोन्ही बाजूच्या लोकांकडून एकमेकाचे उमेदवार पळवले जात आहेत, निवडून आलेले लोकप्रतिनिधी. भाजप शिंदे गटाचे नगरसेवक फोडतो आहे, शिंदे गट भाजपाच्या मागे लागलेला आहे आणि काही प्रमाणात आमच्यासुद्धा निवडून आलेल्या नगरसेवकांना त्रास देण्याचं काम चालू आहे. त्यामुळे अशा पद्धतीने अत्यंत घाणेरडं राजकारण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुरू आहे. तुम्ही पण दौरा केला, जे नगरसेवक निवडून आले त्यांना तुम्ही हॉटेलमध्ये शिफ्ट वगैरे केली नाही किंवा त्यांना तुम्ही खबरदारी घेण्यास सांगितलं असं देखील सांगितलं कल्याण डोंबिवलीच्या? आम्ही आमच्या निवडून आलेल्या 11 नगरसेवकांची बैठक केलेली आहे आणि साहजिकच आहे, अत्यंत सामान्य कुटुंबातून निवडून आलेले हे आमचे नगरसेवक आहेत आणि त्यांच्यावर ह्या गिधाडांची टोळधाड कधी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दडपशाही, दादागिरी, हुकुमशाही, पोलिसांचा बळाचा दुरुपयोग अशा पद्धतीचे ह्या सगळ्या नगरसेवकांना घाबरून सोडलं जातं आहे. त्यामुळे आमचे नगरसेवकसुद्धा कुठे हॉटेलमध्ये वगैरे राहिलेले नाहीत. आमच्याच शिवसेना कार्यालय असेल किंवा शिवसेना पदाधिकाऱ्यांचं घर असेल अशा ठिकाणी एकत्र येतात, भेटतात, मीटिंग करतात आणि ते स्वतंत्र आहेत. नाही, चोराच्या मनात चालणं तसं एकनाथ शिंदेनं स्वतः जशी चोरी केली, स्वतः जशी गद्दारी केली तसे आपल्या पक्षाचे निवडून आलेले सुद्धा नगरसेवक त्यांच्याशी गद्दारी करण्याची शक्यता आहे. ही भीती बाळगून त्यांनी एका 5 स्टार हॉटेलमध्ये या सगळ्या निवडून आलेल्या नगरसेवकांना ठेवलेलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं तसं नाही आहे. आमचे निवडून आलेल्या नगरसेवकांवर माननीय उद्धवजी ठाकरेंचा पूर्णपणे प्रभाव आहे आणि निवडून आलेल्यांची श्रद्धासुद्धा मातोश्रीवर आहे. त्यामुळे आमचे कोणी कुठे जाणार नाहीत. नाही, नॉट रिचेबल तर नाही. आम्ही आमचे निवडून आलेले जे लोकप्रतिनिधी आहेत, नगरसेवक आहेत, त्यांचं रक्षण करणं, त्यांना संरक्षण देणं आमचं काम आहे. ते आम्ही केलेलं आहे. खरं म्हणजे आता भारतीय जनता पक्षच त्यांच्या सत्तेची भाकरी फिरवणार आहे. त्यातून शिंदे गटाला बाहेरचा रस्ता नक्की दाखवला जाणार आहे. कारण मुंबईमध्ये ज्या पद्धतीने मुंबईकरांनी शिंदे गटाची जागा दाखवून दिलेली आहे, त्यामुळे भाजपलासुद्धा कळलेलं आहे की ह्यांचा आता जो उपयोग होता तो आता बस झाला, पुढे गरज नाही आहे. आज तुम्ही जिल्ह्याचा देखील दौरा केला. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडी कायम राहील की काही ठिकाणी फक्त शिवसेना आणि किंवा काँग्रेसही जोडलेला असेल की राष्ट्रवादी जोडलेला? नाही, आज तरी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे जिल्हा परिषद पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत ते नक्की झाले की नाही झाले त्याचा आढावा मी घेतो आहे आणि बऱ्याच ठिकाणी दिसून आलेलं आहे की आमच्या उमेदवारांची तयारी झालेली आहे. काँग्रेस आणि शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी पक्ष जर बरोबर येत असेल तर त्यांचं स्वागत आहे. मनसेचे सुद्धा काही कार्यकर्ते असतील, उभे राहत असतील तर त्यांचासुद्धा समावेश केला जाईल. पण आज रत्नागिरी तालुक्यातील आमच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून
वाचू ना बिंदास रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद चे जे उमेदवार नक्की केलेले आहेत त्यांची मी नाव वाचून दाखवतो. माझ्याबरोबर जिल्हा प्रमुख दत्ता कदम आहेत, आमचे तालुका प्रमुख शेखर आहे, इतर सगळ्या आमच्या नवनिर्वाचित सगळ्या पहिला पदाधिकारी प्रसाद युवासेनेचे प्रमुख आहेत. वाटद ही अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव आहे, तिथे सौ संजोत सुरेश चव्हाण. खालगाव सर्वसाधारण श्री विनोद हरिश्चंद्र शितप. कोतवडे सर्वसाधारण श्री उत्तम उद्धव मोरे. झाडगाव सर्वसाधारण सौ आस्था अमित धांगडे. खेडशी सर्वसाधारण सौ स्मिताली निलेश नार्वेकर. हातकंबा एक अजून बाकी आहे. नाचणे श्री शशिकांत नारायण बोरगाडे बारगोडे. कर्ला नागरिकांचा मागास प्रवर्ग विलास कृष्णा भातडे. गोळप सर्वसाधारण विनोद मधुकर शिंदे. पावस सर्वसाधारण रविकिरण धर्मराज तोडणकर. हे उमेदवार 10 पैकी 9 उमेदवार आमचे निश्चित झालेले आहेत. जिल्हा परिषदेचे पंचायत समितीचे निश्चित करायचं काम चालू आहे. सर्व जागांवरती शिवसेनेने तयारी केलेली आहे. हां, हातखंबा ही जागा जी आहे ही वंचित आघाडीला सोडलेली आहे आणि पंचायत समितीच्या ठिकाणी सुद्धा ती पण वंचितला सोडलेली आहे. हातखंब्याच्या दोन्ही वंचितला सोडले का? नानीच हे पंचायत समितीचे तुमचे तयार झाले आहेत. पंचायत समितीचे जे झालेले आहेत त्यांचे नाव वाचून दाखवतो. वाटद पंचायत समिती सौ प्रणाली प्रकाश मालप. कळझोडी पंचायत समिती सौ दीक्षा संतोष हळदणकर. खालगाव पंचायत समिती स्वाती वैभव गावडे. करबुडे पंचायत समिती सुरेश विठू कारकर. नेवरे पंचायत समिती दिव्यता दत्ताराम आंग्रे. कोतवडे पंचायत समिती हरिश्चंद्र धावडे. साखरतर पंचायत समिती आदेश शशिकांत भाटकर. झाडगाव पंचायत समिती सुगरा शहानवाज काझी. खेडशी पंचायत समिती बाकी आहे. केळे पंचायत समिती श्री गौरव सूर्यकांत नाखरेकर. हातखंबा ही पंचायत समिती वंचितला सोडलेली आहे. नानीत सुद्धा ना? नानीच सोडलेली आहे. नानीत पंचायत सोडलेली आहे. नानीत पंचायत समिती वंचितसाठी सोडलेली आहे आणि हातखंबा अजून आपलं जाहीर व्हायचं आहे. कुवारबाव पंचायत समिती उमेश दत्ताराम राऊत. नाचणे पंचायत समिती विजयकुमार गंगाराम ढेपसे. कर्ला पंचायत समिती नसीमा डोंगरकर. हे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार आहेत. हरचिरी हे पंचायत समितीला दत्ताराम नथुराम गांगण आहेत. भाट्टे पंचायत समिती सौ किरण रवींद्र नाईक. गोळप पंचायत समिती श्री अविनाश भगवान गुरव. पावस पंचायत समिती सुभाष रघुनाथ पावसकर. गावखडी पंचायत समिती कृपा किसन पाटील. हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार जाहीर झालेले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे. इतरही काही जणांशी चर्चा चालू आहे. अजून बरेच दिवस आहेत विड्रॉवलला, त्यामध्ये निर्णय घेतला जाईल. नगर परिषद निवडणुका त्यामध्ये पक्षाला कामगिरी चांगल्या प्रकारे करता झाली. आता पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद त्याच्यामध्ये नेमकं पक्षाचं रणनीती काय आहे? नाही, रत्नागिरी नगरपालिकेमध्ये आमच्या पक्षाचे सर्व उमेदवार उभे होतेच, परंतु दुर्दैवाने मतांचा बाजार मांडला गेला, पैशाचा बेसुमार वापर केला गेला, सत्तेचा दुरुपयोग केला गेला आणि त्यामुळे रत्नागिरी नगरपंचायतीमध्ये आम्ही म्हणावं तसं यश संपादन आपल्याला झालेलं नाही. मुंबईशी निगडीत प्रश्न आहे. मुंबई 2 वर्ष जागेवरती 30 रोजी बिहारी भवन उभारण्याचं ठरतंय सरकारचं आणि
शिवसेनेची यामध्ये भूमिका काय असणार? झालं आता मुंबईवर ताबा कशासाठी हवा होता भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला हे आता दिसून आलेलं आहे. म्हणजे पोर्ट ट्रस्टची जागा बिहारी भवनला द्यायची, त्याच्या बाजूची जागा उत्तर प्रदेश भवन तर बांद्राला झालंच आहे, त्यालासुद्धा ॲडिशनल FSI देऊन कमर्शियलायझेशन केलं गेलेलं आहे. त्यामुळे मुंबई ही खऱ्या अर्थाने आता हडप करायचा प्रयत्न जो चालू आहे त्याची सुरुवात झालेली आहे. गुजरात भवनसाठी सुद्धा पूर्णपणे पालघर जिल्हा देऊन केलेला आहे. त्यामुळे BKCमध्ये सुद्धा गुजरात भवन उभं राहिलं तर त्यामध्ये नाविन्य वाटणार नाही. त्यामुळे मुंबई जी काय मराठी माणसांची होती 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळवली होती ती बळकावू पाहण्याचा कुटील डाव आता भारतीय जनता पक्षाने सुरू केलेला आहे. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे होऊ देणार नाही, त्यासाठी कडाडून विरोध करेल. निवडणुकाच्या दरम्यान हाणामारी वगैरे झाली हा प्रकार घडला होता. पण विकास फोगट यांना अटक का नाही असा सवाल कोर्टाने केलेला आहे. राजकीय दृष्टिकोनात त्याच्याबद्दल कसं? हां, बाप सत्ताधीश आहे, बाप मंत्रिपदावर बसलेला आहे. त्यामुळे बापाच्या मंत्रिपदाच्या पदाचा दुरुपयोग करून मुलाला संरक्षण दिलं जातं आहे. पोलीस त्याला पकडू शकत नाही. सुदैवाने मुंबई उच्च न्यायालयाने त्याची दखल घेतली तरीसुद्धा दुर्दैवाने अद्यापही त्याला पकडलं गेलं नाही. हा सत्तेचा दुरुपयोग आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.